कायदा आहे. 2020 मध्ये या कायद्यामध्ये बदल केला आणि बालकांना, मुलांना पौष्टिक, संतुलित आणि सुरक्षित अन्न मिळण्याचा अधिकार हा कायदा 2020 मध्ये आला. त्याच्या अंतर्गत नोंदणी कंपल्सरीच आहे. हो म्हणा, नाही म्हणा, कुठेही जा, कंपल्सरीच आहे. पण नोंदणी कोणी करायची हा आपला मार्ग प्रश्न आहे. आपण नोंदणी करून राहिलो, कोणी अधिकारी आहे का इथं? प्रामुख्याने केंद्र प्रमुख, त्यांनी अन्यथा घेऊ नये, कारण की ते अधिकारीच नाही आमच्या, ते समन्वयक आहे. समूह साधन केंद्र समन्वय. आता केंद्र प्रमुख ते राहिलेले नाही, साहेब राहिलेले नाही. आमच्या 4 घोड्यातला तू शहाणा घोडा. याच्यामध्ये नोंदणी कोणी करायची आहे? नोंदणी आपण करायचीच नाही आहे, शाळेनं करायची आहे. तिथं अप्लिकंट विजय दत्तदेव कोंबे नाही, झेडपी हायर प्रायमरी स्कूल महाकाळ हा अप्लिकंट आहे. आणि म्हणून प्राण नंबरची, आधार नंबरची गरज नाही आहे. सांगणारे बीबीसी बैताळ बहुजन अधिकारी तसेच नावानं नोंदणी करा. उद्या मी बदलून गेलो, विजय कोंबे नावानं नोंदणी केली, पण माझी बदली झाल्यावर ते प्रमाणपत्र काय कामाचं? नोंदणी पिओ आपण मुख्याध्यापकाला का करायची? आपल्या गुरुजीचे रास्त प्रश्न आहे. SMCच्या अध्यक्षाच्या नावानं का नाही करायची? ती करता येत नाही, करूच नये. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री धोरण ठरवतात, आदेश काढतात, पण GR वर सही सचिवाची, उपसचिवाची असते. बदल्याचं धोरण ग्रामविकास मंत्री ठरवते, परंतु कोर्टात आपण विरोधात केस टाकतो तर सचिवाला पार्टी करतो. तसं मुख्याध्यापक त्या शाळेचा सचिव आहे, त्यामुळे SMC अध्यक्षाच्या नावानं खातं निघणारच नाही. कार्यालय प्रमुख आपण आहोत, कार्यालय प्रमुखाच्या नावानं सर्व गोष्टी होत असतात. ठराव घेतानाच फक्त आपला तो कुपाचा धनी आहे, बाकी जरा काय मलाच माहित आहे. पण नोंदणी करताना खाली बरेच लोक सांगतात अधिकारी काय पॅन कंपल्सरी आहे. हो, तिथं अनिवार्य लालटिंबा आहे फॉर्मवर, पण खाली वाचलं का? आय डू नॉट पजेस पॅन नंबर, आय डू नॉट पजेस आधार नंबर. अपेक्षित काय आहे? त्या शाळेला आधार कार्डच नाही आहे, त्या शाळेला पॅन कार्डच नाही आहे, ते सोडून द्यायचा आहे तो भाग. तिसऱ्या प्रश्नावर आपण पुन्हा येऊ. तिसरा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे टर्नओव्हर. शाळेचं टर्नओव्हर काय? आपले गुरुजी लिहून राहिले, अधिकारी समजले टर्नओव्हर काय असं लिहून टाका ना. 1 लाख तुमची शाळा नाही, 5,000 लिहून टाका. काही जण त्याच्यापेक्षा वरचे गुणी आहे. या वर्षभरात आलेले शालेय पोषण आहाराचे अनुदान म्हणजे आपलं टर्नओव्हर. आपलं टर्नओव्हर आहे 0. आपल्याला भाग भांडवल काही आपण गुंतवलं नाहीये तिथं ना, आपण काही वस्तू विकत नाही. हा फॉर्म भरल्यावर जेव्हा परवाना येईल तर माझं अध्ययन मत आहे आपण सुटणार आहोत याच्यातून. कारण आपण बाजारातून कोणती भाजीपाला सोडून कोणतीच वस्तू विकत घेत नाही, भाजीपाला सोडून कोणती वस्तू विकत घेत नाही. आणि ते अधिकारी आल्यावर जर पाहिलं त्यांनी शालेय पोषणाचा दर्जा, आलेला पोषण आहार मी शिजवला, बस आपल्याला आलेल्या नोटीसचं उत्तर आहे आलेला पोषण आहार शिजवला. चांगला शिजवला का हे पहा, परिसर स्वच्छता आहे की नाही पहा, माझी पाण्याची टाकी धुतली आहे की नाही पहा. एवढ्या 3च गोष्टी आपल्याकडे आहेत. तिन्ही गोष्टीत 99% आपण सुटून जातो, कारण की आपले लोक त्या प्रकारची काळजी घेतात मुलासाठी. तर ते पण आपणही पितो, तिथं आपण खिचडी आपणही खातो आणि खाल्ली पाहिजे, कोणी कितीही ओरडो पत्रकार. परंतु त्या ठिकाणी जर तो तांदूळ आपण ते शालेय पोषणामध्ये तिखट टाकतो, घंटी वाजवा बाबा, शालेय पोषणामध्ये तिखट आपण टाकतो. त्या तिखटाबद्दल जर आक्षेप आला, ते तिखट कसं आहे ते तुम्हालाही माहित आहे, किती गरजेचं आहे मलाही माहित आहे. ते जर सापडलं तर आपलं एका वाक्यात उत्तर राहील, हे तिखट शासनानं पूर्णमार्गात पुरवलं आहे, मी जबाबदार नाही. सुटलो आपण. मागच्या 15 दिवसात शासनाला लक्षात आलं. हे आमचं पत्र गेल्यावर मला जेव्हा पुष्पा पाटील ज्यांच्याकडे सध्या टेबल आहे, उपसंचालकांचा फोन आला, तुम्ही 3 लागोपाठ पत्र पाठवले म्हणे, थांबून जा, आम्ही वेगळा विचार करत आहोत. राज्यातली स्कीम दुसऱ्याकडे सोपवण्याचा गव्हर्नमेंट यामुळे विचार करू लागला. आमच्या जिल्ह्यामध्ये प्रायोगिक स्तरावर इस्कॉनकडे काम सुरू झाले आहे, त्याचं निरीक्षण करायच्या पथकात मी होतो परवा संघटना म्हणून. त्या ठिकाणी मोठा हॉल वगैरे इस्कॉनला आमच्या वर्धा जिल्ह्यात पाहून गेला आता.
आणि डीपीसीतून त्याला पैशाचा तरतूद केली का त्या हॉलचा खर्च जिल्हा नियोजन मंडळ करेल. परंतु तरी काय आपल्या शिक्षकांना जेव्हा माहिती झालं आमच्या जिल्ह्यात बातमी आली 3 फोन आले ते आपल्याकडेच पाहिजे. ते बाहेरचे लोक कसं खाऊ घालून गॅरंटी काय तुला का देणं घेणं आहे. नख कुरकुरून पोट भरण्याचा धंदा सोडून द्या. पोट 300 ग्रॅम खात नाही 100 ग्रॅम खात नाही पोट तिखट खात नाही तुला काहीच देणं घेणं नाही लेखा. भाजीपाला महाग असते ते कसे देईन तूच देत नाही ते कशी काही विचार करतो. त्या भानगडीत पडून नको. आपलं काम आणि बरेच लोक व्हॉट्सअपवर येत आहेत मागच्या 15 दिवसात हे काम आपल्याकडं नाही काढून घ्यावं. चूक बोलत आहे तेव्हाच गव्हर्नमेंटनं काढलं काम आपल्याकडून. 2014 ऑगस्टचा 22 ऑगस्ट 2014चा GR पहा. हे काम आपल्याकडून काढलं आहे मुख्याध्यापकांचं ओझं कमी करणे नियमांतर्गत. पण बचत गटाकडे आपण दिलंच नाही. मग आपण सांगू बचत गट घ्यायला तयारच नाही आहे. असं महिला व बालकल्याणच्या अंगणवाडीचं बचत गट शिजून राहिले महाराष्ट्रात आपलं घ्यायला तयार नाही आहे. बिलकुल नाही आहे. दोन्ही गोष्टी आहेत. काही जिल्हे नक्की नाही आहे. लहान शाळा असेल तर तयार नाही आहे मोठ्या शाळा असेल तर तयार आहे. आणि मोठ्या शाळेत तयार आहेत आपण द्यायला तयार. जर द्यायला तयार नसेल महिला बचत गट घ्यायला तयार नसेल तर कागदपत्र तयार ठेवा. किती नोटीस काढल्या किती महिला बचत गटाला बोलावलं त्यांचा नकार तरी लिहून घ्या पुढे सुरक्षित राहण्यासाठी. हे तुमच्यासाठी नाही आहे. तुम्ही सर्व चांगलेच करता. हे तुम्ही आपण ज्या तालुक्यात तालुकाध्यक्ष तालुका सचिव जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो हे सांगते आलं पाहिजे यासाठी या सूचना आहे. माझा विशेष तो आहे त्याच्यामुळे तुम्ही फॉस्कोस हा फॉर्म आहे ऑनलाईनचा. याच्यामध्ये स्वयंस्पष्ट आहे कंपनी नाव करत आहे. 2 प्रकार आहे कॅटर्स आणि कॅन्टीन निवडायचं आपल्याला. कारण आपण केंद्रीकृत योजनेतला आग पुरवत नाही शिजवून देतो म्हणून आपल्याला कॅन्टीन निवडायचं आहे. शहरातल्या ज्या ठिकाणी मध्यवर्ती आणून देतात त्यांना कॅटर्स निवडायचं आहे कारण त्यांना बाहेरचा माणूस आणून देतो आणि फक्त तो वितरण करतो. कॅन्टीन आणि कॅटरचा फरक आहे. फॉस्कोसचा साईटवर जायचं आणि या ठिकाणी स्वयंस्पष्ट सूचना आहे. ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या सर्व सीओची ईओची मीटिंग घेतली मुंडे साहेबांनी आणि त्या दिवशी त्या मुद्द्यावर दादांच्या सूचनेप्रमाणे पुढे माहिती काढा अचूक माहिती गेली पाहिजे. पत्र तर पाठवले होते. तर मी नागपंचमीच्या दिवशी 1.5-2 तास वर्ध्याच्या FDA ऑफिसमध्ये बसलो आणि त्यांची मीटिंग मी अटेंड केली 1 तास. त्यांनी बोलावून घेतलं तर पाहिलं तर त्यांच्या आपल्याकडे शब्द 3 आहे. स्वच्छता पाणी आणि तुम्हाला मिळालेला आहार शिजवून देणं पेट वगैरे स्वच्छता ठेवली पाहिजे. तर गव्हर्नमेंट मूर्ख असं आहे आपल्याला भाजीपाल्यासाठी पैसे देते इंधनासाठी पैसे देते आणि बाकीच्या वस्तू पुरवते भांडी पुरवते भांडी धुण्यासाठी पैसे देत नाही. मोठी शाळा असेल तर 200 ठाया धुवायच्या आहे गंज धुवायचे आहे त्यासाठी कोणतीच तरतूद नाही आहे. पण स्वच्छ पाहिजे स्वच्छतेची पाळा फरशी त्यांना चालत नाही काहीच पाहिजे. तर आपल्या अखत्यारीत नाही आहे त्याच्यामुळे गेल्याबरोबर उद्या टाईल्स बसू नका. आपण सांगा तर शासनाने टाईल्स पुरवले नाही त्यांना टाईल्स पाहिजे. वायुविजनाची व्यवस्था पाहिजे. आपल्या अखत्यारीत आहे तेवढ्या गोष्टीत आपण अपडेट राहायचं बाकीचं शासनावर सोडून द्यायचं. महाराष्ट्राच्या एका जरी शिक्षकावर या संबंधानं FDAनं कारवाई केली आपल्या खालच्या या लेच्यापेच्या अधिकाऱ्यांनी नाही. FDAनं जर कारवाई केली राज्य प्राथमिक शिक्षक समिती आपल्या शिक्षकाच्या बाजूने उभी राहील. ही गोष्ट आमच्या अखत्यारीतलीच नाही आहे. आम्ही जबाबदार नाही. घंटी वाजली संपून देतो 2 मिनिटातच. बाकी दादा बोलणार आहे PET SIR जनगणना तुलना